Okay, so let's start with this lecture. So once again, a very warm good afternoon and welcome for React course. So in the last lecture, we have discussed regarding the UI part. काय बघितलं होतं आपण लास्ट लेक्चरमध्ये UI पार्ट बघितला होता. तर UI मध्ये आपण फ्लेक्स बॉक्स बघितलेला होता. काय बघितलं होतं? फ्लेक्स बॉक्स. किती प्रॉपर्टीज असतात फ्लेक्स बॉक्समध्ये? 6. कोणते कोणते बघितले होते आपण? थांबा. समर्थ, डिस्प्ले फ्लेक्स, सेकंड जस्टिफाय कॉन्टेंट, अलाइन आयटम्स, अलाइन कॉन्टेंट आहे, कॉन्टेंट्स नाही. हा, अलाइन कॉन्टेंट. थर्ड, फोर्थ फ्लेक्स डायरेक्शन, फिफ्थ फ्लेक्स रॅप. आणि अजून एक कोणती होती? रो आणि कॉलम साठी काय यूज करतो आपण? फ्लेक्स डायरेक्शन. ठीक आहे, किती होत्या? या 6 प्रॉपर्टीज आहे. या 6 प्रॉपर्टीज तुमच्या लक्षातच असल्या पाहिजे. हव्या असल्या तर पाठ करा. ओके, ठीक आहे. ऑल्सो वी हॅव टेकन अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. खूपच सिम्पल एक्झाम्पल घेतलं होतं, ज्यामध्ये आपण काय केलं होतं? एक मेनू बार क्रिएट केला होता. येस ऑर नो? राईट. सो लेट्स गो टू द मिनी प्रोजेक्ट. सिंगल पेज साइट. नो, नॉट दिस वन. हिअर आय विल गो टू द मोर लेक्चर्स, CSS, आणि इथे आपण तो फ्लेक्स बॉक्सचं एक्झाम्पल घेतलं होतं. राईट. सो लेट्स ओपन दिस वन विथ लाईव्ह सर्व्हर. सो नाव दिसतंय तुम्हाला? So now the next is that let's make its output. ओके, तर याचं आउटपुट बघूया आपण स्टार्टिंगला काय केलं होतं. आय थिंक सो हे एक्झाम्पल आपण घेतलं होतं. राईट, दिस वॉज द पार्ट. फ्लेक्स एक्झाम्पल. नो, आय थिंक सो तुझ्या लॅपटॉपमध्ये होता ना तो UI. ओके, ठीक आहे. सो या, सो टुडे वी विल सी हाऊ वी कॅन क्रिएट अ प्रिसाइज वेबसाईट. ओके, जो लास्ट UI होता तो ऍक्च्युली हर्षलच्या लॅपटॉपमध्ये बॅकअप होता का माझ्याकडे? जस्ट अ मिनिट. Okay. So yes, this was the site which we have developed in the last lecture. So first of all, just I will open this one with live server. Okay. So yeah, let's go with the live server. And this was the site which we have created in the last web page. हे लास्ट आपण UI बनवलेलं होतं. आता मी ही वेब पेज आज यूज करणार नाहीये. त्याचं रिझन असं आहे की एक नवीन वेबसाईट आपण क्रिएट करूया, सो दॅट तुम्हाला त्याची अजून अंडरस्टँडिंग क्लिअरली होईल. ओके, सो लेट्स क्रिएट अ न्यू साईट. सो आज आपण काय करूया? एक वेबसाईट डिझाईन करूया. वी विल डिझाईन अ व्हेरी सिम्पल वेबसाईट. ओके, अँड फॉर दॅट वी विल जस्ट टेक सम हेल्प ऑफ आवर प्रिव्हियस ऍप्लिकेशन्स. तर इथे माझ्याकडे एक ब्लॉग नावाचं ऍप्लिकेशन. जस्ट आय विल गो विथ blogs.codrip.co. ही साईट बघितली तुम्ही आधी? नाही बघितली. ओके, तर या साईटमध्ये तुम्ही ब्लॉगचे ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकताय. म्हणजे सॉरी, यू कॅन क्रिएट अ ब्लॉग्स. नॉर्मली ब्लॉग काय असतात? लेट्स टेक एन एक्झाम्पल. मला HTML वरती एक काही आर्टिकल लिहायचं आहे. ओके, सो जस्ट मी ते गुगलवर जाईन. आय थिंक सो वी मस्ट ओपन. ठीक आहे. सो व्हॉट वी विल डू, लाईक हे एक ब्लॉगचं ऍप्लिकेशन. आता मी याचं इंट्रोडक्शन देतो. यामध्ये आपण लाईक युजर ब्लॉग्स लिहितो. ओके, सो युजर राईट्स अ ब्लॉग आणि इथे आपल्याला ते सर्व ब्लॉग्स दिसतात. बट त्यासाठी युजरला सर्वात आधी लॉग इन हवंय. सो मी जर म्हटलं लाईक राईट अ ब्लॉग, तर इथे काय येणार आहे? लॉग इन पेज. सो दिस इज समथिंग व्हॉट वी विल क्रिएट इन आवर टुडेज लेक्चर. काय क्रिएट करणार आहे आपण? लॉग इन पेज. ओके, आता यामध्ये शिकण्यासारखे खूप सारे टॉपिक्स आहेत, जे वन बाय वन आपण इथे डिस्क्राईब करणार आहे. बट लेट्स गो अहेड. आता तुमच्याकडे लॉग इन आहे का? नाही. व्हेरी गुड. सो जर लॉग इन नसेल तर व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? क्रिएट अकाउंट. सो दिस इज व्हॉट द अकाउंट विंडो इज. आता ही विंडो कशी आहे? इट्स ऍक्च्युली अबाव दी
साइन अप फॉर्म म्हणजे याला काय म्हणतात? व्हेरी गुड. काय म्हणतात? मॉडल. तर हे मॉडल आपल्याला क्रिएट करायचं. ओके. मग इथे जर मी सेव्ह जर म्हटलो, सो वी आर गेटिंग दॅट एरर ऑल्सो. मिळतो एरर. सो लेट्स ऍड अ डिटेल्स. ओके. अँड नाव आय विल से सबमिट. सो मला पॉपअप येईल. व्हॉट इट सेज? User registration done successfully. Let's save it. Okay. And now just I will use that email ID and password to log in. Login झालं. इथे नाव आलंय का माझं? आता मी इथे ब्लॉग्स लिहू शकतोय. So let's search something on Google like HTML. Not color code. So let's say की हे टायटल आहे. मला जे ब्लॉगसाठी हवंय. सो युजरने टायटल ऍड केलं. त्यानंतर त्याला डिस्क्रिप्शन ऍड करायची. So user have added the description also. Now here we don't have option to upload the image, but what we can do, we can use some image. So just मी the images वरती क्लिक करेल आणि एक रॅन्डम इमेज आपण पिक करूया. लेट्स से दिस वन. ओके, मी याची URL कॉपी करेल, जस्ट विल पेस्ट इट ओव्हर हियर. नाउ यू विल सी इट गिव्स द प्रिव्ह्यू ऑल्सो. प्रिव्ह्यू दिसतोय. अँड लेट्स से सेव्ह. ब्लॉग सेव्ह झाला. ऑटोमॅटिकली ब्लॉग सेव्ह झाल्यानंतर मी नवीन ब्लॉग ऍड करू शकतो. पण आता मला बघायचं आहे की ब्लॉग दिसतो कसा. सो हियर आय कॅन क्लिक ऑन ब्लॉग. तर मला हा ब्लॉग दिसेल बघ. इथे टायटल, डिस्क्रिप्शन आणि ते ऑथरचं नाव आलंय. आहे? आलेलं आहे? येस. द नेक्स्ट इज आय कॅन राईट मोर ब्लॉग्स ऑल्सो. मी अजून ब्लॉग लिहिल. बट लेट्स से दॅट आय जस्ट वॉन्ट टू चेक माय ओन ब्लॉग्स. आता इथे जेवढे पण ज्यांनी लॉग इन केलंय ते सर्वांचे ब्लॉग्स आपल्याला दिसते. बट मला माझे पर्सनल ब्लॉग्स हवे. सो आय कॅन गो टू दॅट ब्लॉग. आणि इथे मी ब्लॉग डिलीट करू शकतोय. तर मला वाटलं की हा ब्लॉग इट्स नॉट अप टू द मार्क. वी कॅन डिलीट दॅट वन. आता डिलीटच्या वेळेस तो प्रश्न पण विचारेल आपल्याला, आर यू शुअर टू डिलीट? जर नो म्हटलं तर, येस म्हटलं तर, इट विल से ब्लॉग हॅज बीन डिलीटेड. डन. आता जर मला लॉग आउट करायचंय, सो वी हॅव द लॉग आउट ऑप्शन. इट आस्क द क्वेश्चन, आर यू शुअर टू लॉग आउट? इफ यू से येस, यू विल बी लॉग आउट. हा आपला एक सिंपलचा ब्लॉगचा प्रोजेक्ट आहे, जो इथे कोणाला तरी मिळालेला आहे. हा झालं. आता समजलं ना काय करायचंय. हाच कॉपी करायचा आहे. या वेबसाईटवर मी तो काढणार आहे. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. सो आता हा UI बनवण्यासाठी सर्वात फर्स्ट कोणता UI आपल्याला क्रिएट करायचा आहे? अरे लॉग इन पेज रे. काय यूज क्रिएट करायचं आपल्याला? लॉग इन पेज. मेनूज वगैरे तर आपण बघितले की कसं क्रिएट करतात. बट लेट्स गो विथ द लॉग इन पेज. आणि यासोबत आपल्याला काय क्रिएट करायचं आहे? युजर लॉग इन आणि रजिस्ट्रेशन. व्हेरी गुड. युजर लॉग इन आणि रजिस्ट्रेशन. आता वेबसाईटमध्ये हे क्रिएट कसं करतात? दिसायला हा UI प्रिसाइज वाटतोय का? नाही. थोडा तरी वाटत असेल ना? 5-10% वाटतोय ना? हो म्हणा. सो वी विल ट्राय टू क्रिएट इट. ओके. आता ज्यांनी नाही म्हटलंय, तर माझी अपेक्षा अशी असेल की याच्यापेक्षा चांगला क्रिएट करतील ते. ठीक आहे. आणि मला माहिती नाही तो कोण म्हटलं. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ इट. हा, आता आपल्या कंटेंटचा अजेंडा असा आहे, म्हणजे व्हॉट इज एक्झॅक्टली द अजेंडा इज, की आपल्याला हा ऍक्च्युअल UI पूर्ण क्रिएट करायचा आहे. मग आता कसं अझ्युम करणार आहे? सांग ओमकार. ज्ञानेश्वर, ऍझम्पशन कसं करशाल? वगैरे नाही. वगैरे इनपुट टेक्स्ट टाकून ते लॉगिन युजर लॉगिन वगैरे चूक. प्रिंट टेक्स्ट मध्ये मला अजेंडा हवाय. काय कराल तुम्ही स्टार्टिंगला? बॅकग्राऊंड इमेज घेणं हे सर्वात पहिली चूक आहे. हा, व्हेरी गुड. काय करणार स्टार्टिंगला? लेआउट. त्या लेआउट वरूनच तुम्हाला हे समजेल की एक्झॅक्टली तो कॉन्टेंट कुठे प्लेस करायचा, बॅकग्राऊंड कुठे प्लेस करायचं. आता ज्ञानेश्वरच्या मध्ये असं असेल, अरे हे तर मी ऑलरेडी म्हणणार होतो, पण मी शॉर्टकट यूज केला. इलॅबरेटिव्ह करायचं. इंटरव्ह्यू मध्ये इलॅबरेटिव्ह कॉन्टेंट हवाय. आलं लक्षात? ओके. तर थोडं इलॅबरेटिव्ह राहायचं.
आणि लाईक युअर लर्नर्स. सो सर्वात स्टार्टिंगचा रूट पकडा की तुम्ही काय करणार. सर्वात पहिलं काय आपल्याला काय करायचं आहे, याचा लेआउट. ओके, सो लेट्स क्रिएट दिस लेआउट. सो फॉर दॅट वी विल क्रिएट अ न्यू साइट. अब एक नवीन फोल्डर क्रिएट करूया. ओके, आणि इथे जस्ट एक बॅच 4 मध्ये ऑलरेडी आपण मिनी प्रोजेक्ट बनवलं होतं, राईट. सो वी विल क्रिएट वन मोर मिनी प्रोजेक्ट. दिस विल बी ब्लॉग लॉग इन पेज. काय क्रिएट करणार आहे आपण, ब्लॉगचं लॉग इन पेज. देन विल मेक अ राईट क्लिक अँड से ओपन विथ VS कोड. ओपन विथ लाईव्ह सर्व्हर नंतर करायचं रे. देन वी विल से index.html. We will create one folder name as CSS. In that we will create a file called as a main.css. Okay, मग HTML चा बेसिक स्ट्रक्चर क्रिएट करूया. डॉक टाइप HTML, हेड, टायटल, आणि याला आपण म्हणूया लॉग इन पेज. ओके, बार प्लस ब्लॉग ऍप्लिकेशन. ठीक आहे, आणि याला आपण ऍड करूया बॉडी. अँड नाव इट विल बी ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ओके, so let's open this one with live server. And let's replace this one with it. So now the next step will be to add a structure. आता ह्या UI चं स्ट्रक्चर कसं दिसतंय ते थोडं समजून घेऊया. सो फॉर दॅट व्हॉट आय विल डू, फर्स्ट ऑफ ऑल आय विल जस्ट पॉप अप दिस फ्रॉम इट. डेस्कटॉप 3 वर नेऊया आणि याला थोडं समजून घेऊया. आता मला सांगा, हा कॉन्टेंट कसा आहे, कॉन्टेंट कुठे एक्झॅक्टली सेंटरला, म्हणजे हा एक बॉक्स असू शकतो, एक परफेक्ट सेक्शन, येस ऑर नो. आणि ह्या सेक्शनच्या सराउंडिंगला काय, बॅकग्राऊंड इमेज. तो याचा अर्थ असा आहे की हा पूर्ण एरिया एक एलिमेंट आहे आणि त्याच्या आतमध्ये हा चाइल्ड एलिमेंट आहे. बरोबर की नाही, बरोबर ना. सो फॉर दिस वी विल क्रिएट फर्स्ट मेन. त्याला आपण काय म्हणणार, कंटेनर. हा स्टँडर्ड वर्ड आहे. मी का बरं कंटेनर यूज करतोय वर्ड, कारण हा वर्ड पुढे चालून टेलविन मध्ये पण आहे. मग ते तुम्हाला एक हॅबिट होऊन जाईल टू यूज अ कंटेनर. ओके, त्यानंतर CSS मध्ये पहिली लाईन काय असते, काय असते, त्यात काय असतो, ओके. ठीक आहे, सो नाउ लेट्स सेव इट and let's go to the code. Now let's import the CSS. Very good. /, CSS folder आणि फाईलचं नाव काय आहे, main.css. ओके, या पॉइंट पर्यंत काही क्वेश्चन तुम्हाला, समर्थ नाही ना. ओके, सो नाव लेट्स क्रिएट अ स्ट्रक्चर. तर सर्वात स्टार्टिंगला मी कंटेनर क्रिएट करेल. सो नाव व्हॉट माइट बी द हाईट ऑफ कंटेनर, इथे बघा. येस, व्हेरी गुड. काय ती हाईट, त्याचं रिझन असं आहे की पूर्ण इमेज स्क्रोल आहे का तिकडे, पण पूर्ण इमेज कव्हर होती. सो व्हॉट वी विल डू, वी विल से द कंटेनर विल हॅव विड्थ ॲज, तरी पण विड्थ द्या. मी सांगितलंय तुम्हाला विड्थ देणं थोडं आवश्यक राहतं. प्रत्येक डिस्प्लेमध्ये विड्थचा इश्यू येऊ शकतोय तुम्हाला. ओके, तर त्या केसमध्ये आपण काय करणार, विड्थ, व्हेरी गुड, अँड हाईट ॲज 100. आणि त्याचसोबत मी बॅकग्राऊंड कलर अप्लाय करेल ॲज अ, होतोय कवर, व्हेरी गुड.
आता आपल्याला काय करायचं आहे, या स्पेसिफिक सेक्शन मध्ये एक बॉक्स क्रिएट करायचा आहे. हे आपलं नेक्स्ट टार्गेट हवंय. बॅकग्राऊंड इमेज ऍड करणं नाही. त्याचा रिझन असा आहे, इमेजेस डेव्हलपमेंटमध्ये डिस्ट्रॅक्शन ऍड करू शकताय. तर सर्वात आधी लेआउट क्रिएट करायचे, UI फायनल करायचं, मग तुम्ही इमेजेस ऍड करू शकताय. आलं लक्षात? थीमनुसार तुमच्याकडे इमेज असणारच. वी विल डू दॅट वन ओनली. सो व्हॉट आय विल डू नाव, इथे आपण एक सेक्शन ऍड करूया आणि आउटपुट बघूया. आता मला सांगा, ह्या सेक्शन मध्ये काय काय आहे? सर्व स्टार्टिंगला काय आहे? समथिंग इज देअर बट इट्स अ टेक्स्ट, राईट? त्यानंतर काय आहे? त्यानंतर आणि हा एक टेक्स्ट आणि पण अँकर टॅग, बरोबर? आता मग हे स्ट्रक्चर आता आपण पहिलं फायनल करून घेऊया. सो आय विल से दॅट आय विल हॅव H3 एलिमेंट किंवा H4, ज्यामध्ये नेमकं हवं आपल्याला फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय आहे? इनपुट बॉक्स. सो हियर आय विल जस्ट क्रिएट सेक्शन विच विल हॅव इंटरनल वर्ड सेक्शन, ज्यामध्ये आपण लेबल ऍड करणार. लेबल ॲज अ युजर नेम. स्टार्टिंगला आपल्याला माहित नाही ना की आयकॉन आला कसा, बरोबर की नाही? त्यासाठी आपण हा युजर नेम घेणार आहे. नंतर याला आपण मिनिमाइज करणार. येत आहे लक्षात? गुड. देन आय विल यूज इनपुट आणि प्लेस होल्डर काय असणार आहे? एंटर युजर. आता हा एक सेक्शन झाला. याच्यासारखा सेकंड सेक्शन हवा आहे. So we will say password. Okay. And here I will say enter password. Very good. Next is going to be, the type will be password. दिसतंय व्यवस्थित? Right? Now the next part will be, आता हा बघा, हा एक section complete झाला. This is going to be our next section. So here I will say there will be a section which will have a button as login. आणि त्यानंतर काय असेल? अँकर एलिमेंट ॲज अ, इथे बघा काय? व्हेरी गुड. सो आय विल जस्ट से हॅश go to, and the last will be one more section with the tag like paragraph. What is there? Don't have account, create new. आता या create new कशामध्ये असेल? व्हेरी गुड. आणि याला पण आपण काय देऊया? डन. सो नाव दिस इज व्हॉट आवर फायनल यूज. आता हा जो सेक्शन आहे याच्या आतमध्ये किती टेक्स्ट आहे? सो इथे याला इग्नोर केलं तरी चालेल. ओके. इथे किती आहे? अरे कसं काय रे बाळांनो, इथे किती आहे? नाही रे, बघा ना, या सेक्शनच्या आतमध्ये किती? हा एंकर टॅग कोणाचा चाइल्ड आहे? मग ह्या सेक्शनची किती चाइल्ड आहे? तर याला पण तुम्ही इग्नोर केलं तरी चालेल. लाईन ऑफ कोड झाला कमी? झाला कमी, राईट? बट हे पूर्ण कॉन्टेंट आपल्याला एका सेक्शन मध्ये हवंय, कारण मला तो इकडे मूव्ह करायचा आहे. येस ऑर नो? कारण हे मेनच्या अंडर नाही येऊ शकत, कारण आता यांना पण एक पॅरेंट हवा आहे, बिकॉज देर आर मल्टिपल एलिमेंट्स. सो इट मस्ट नीड अ वन पॅरेंट. सो व्हॉट विल डू, वी विल क्रिएट वन सेक्शन आणि या सेक्शनला आपण ऍट द एंड बाइंड करूया. अँड व्हॉट आय विल से टू इट, इट्स अ user login
सेक्शन इथपर्यंत काही प्रॉब्लेम? ग्रीन तुम्हाला बेटा तूच समर्थ नाही हा नाही ना ओके सो डिझाईन स्टार्ट करायची ओके सो नाव वी विल टार्गेट दिस सेक्शन कोणता क्लास याचा युजर लॉग इन सेक्शन याला आपण बॅकग्राऊंड कलर देऊया व्हेरी गुड दिस विल बी द आउटपुट बट आपल्याला हा पूर्ण 100% कव्हर हवाय का नाही किती हवाय असेल 500 बाय 400 आता इथे खूप कन्फ्युजन आहे बरोबर की नाही लक्षात घ्या हाईट बाय डिफॉल्ट सेट करायची नाही ओके ती जी पण असेल ती डिफॉल्ट असेल आपल्याला इम्पॉर्टंट काय इथे width so now we will say that we want a width as 30% झाली कमी झाली कमी व्हेरी गुड नेक्स्ट आता हा सेक्शन कुठे हवाय आपल्याला बघा सेंटर आणि राईट साइड बरोबर तो फर्स्ट आपण काय करूया या कंटेनर आता बघा या कंटेनरची किती चाइल्ड आहे एकच चाइल्ड आहे सो आय जस्ट वॉन्ट टू मूव्ह दॅट चाइल्ड टुवर्ड्स द लेफ्ट साइड तर काय करणार आपण त्यासाठी आणि त्यानंतर जस्टिफाय कॉन्टेंट फ्लेक्स एंड काय यूज करणार फ्लेक्स एंड आणि काय होणार तो एलिमेंट राईट बट आता बाय डिफॉल्ट इथे प्रॉब्लेम काय आलाय सांगा बरं व्हेरी गुड जे मनीषनं सजेस्ट केलं होतं बरोबर की नाही पण आपल्याला पूर्ण हाईट साठी हवाय का तो बट आपल्याला व्हर्टिकल सेंटरला हवाय मग कसा करणार व्हर्टिकल सेंटर अलाईन अरे बाळांनो अलाईन कॉन्टेंट आपण बघितलंच नाही अजून त्यामुळे युट्यूब बघायचं नसतं कोण बघू राहिले तुम्ही आपा वगैरे बघू राहिले का ठीक आहे नाही चांगले विचार आहे ते पण ओके सो जस्ट आय विल से अलाईन आयटम्स एज okay now what I want I just want to move this content towards the left side आता काय यूज करणार आपण व्हेरी गुड काय यूज करणार गुड सो इथे मार्जिन कोणाला अप्लाय करणार आहात पॅरेंटला का चाइल्डला बरोबर ना बरोबर की नाही समर्थ चहा प्यायचं असा क्वेश्चन मार्क सारखा नको बघू रे बा विचार तू नसल समजत समजतंय ना हा येस याची मी वाट बघत होतो बाय डिफॉल्ट काय होतं आपल्या चाइल्डला हाईट आहे का दिलेली होती का आपण जेव्हा तुम्ही डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स करतात ओके जेव्हा तुम्ही डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स करतात आणि अलाईन आयटम यूज करतात तर सॉरी जस्टिफाय कॉन्टेंट यूज करतात बाय डिफॉल्ट जी हाईट असते ती पॅरेंटच्या हाईट इतकी चाइल्डची हाईट होते बाय डिफॉल्ट काय होतं जी पॅरेंटची हाईट ती चाइल्डची होती पॅरेंटची हाईट किती होती 100 VS त्याच्यामुळे तो स्ट्रेच झाला तर अलाईन आयटमची जी डिफॉल्ट व्हॅल्यू असते ती स्ट्रेच असते हे बघा ही त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू आहे पण ही आपण आतापर्यंत जे केलं त्यात तुम्हाला कुठेच दिसली नसेल त्याचं रिझन असं आहे कारण आपण प्रत्येक फ्लेक्स आयटमला हाईट देत होतो पण इथे हाईट दिली का आपण त्यामुळे ते स्ट्रेच झालं आलं लक्षात पण जेव्हा आपण त्याची व्हॅल्यू चेंज करतो ऑटोमॅटिक तो त्याची ओरिजिनल हाईट घेऊन टाकतो मग इथे मी जेव्हा त्याला सेंटर केलं त्याने काय केलं जे जो कॉन्टेंटचा एरिया आहे तेवढाच त्यांनी घेतला
and now we will apply a margin from, very good, and it will be रेम बघितली का आपण रेम युनिट हा इकडे इकडे बघितलं का नाही ना ठीक आहे चला आता एक युनिट समजून घेऊया नोटबुक ओंकार आहे ना हा घेऊन मनीष झोपू नको शुभम तिकडे बस ना हा तर आपल्याकडे एक नवीन युनिट आहे त्याला म्हणतात रेम कोणतं युनिट आहे रेम रम नाही रेम तर हे रेम काय करतं रेम युनिट हे स्पेसिफिकली पिक्सलला रिप्लेस करतं 1 रेम इक्वल्स टू 16 पिक्सल ही व्हॅल्यू असते 1 रेम इक्वल्स टू 16 पिक्सल मग जर आपण म्हटलो 0.5 रेम तर किती असेल बरोबर रेमचा फुल फॉर्म काय आहे रेमचा फुल फॉर्म काय नेक्स्ट रेस्ट वगैरे असा काही प्रकार नाही काही पण तडजोड नका करू लागेल मी कोणाला ते विचारत होतो ड्राय म्हणजे काय म्हणजे सुकलेला सांगा रेम म्हणजे काय रूट एम्फसिस रूट एम्फसिस रेम म्हणजे काय रूट एम्फसिस एम्फसिस म्हणजे काय प्रेशराईज करणे जसं आज आपण ज्ञानेश्वरला खूप प्रेशराईज पण तो प्रेशराईज झाला का नाही पण हे होतं ओके रेम म्हणजे काय रूट एम्फसिस आता HTML मध्ये रूट एलिमेंट कोणता असतो बरोबर आहे का समर्थ पटेल काय HTML बाळ काय असतो ग्रीन ग्रीन ज्ञानेश्वर कोणता असतो रूट एलिमेंट सांगा आता तू सांग HTML असतो कोणता असतो अरे कमीत कमी आन्सर सांगणे थोडं कॉन्फिडन्स दाखवा हे आपण शिकलोय रूट एलिमेंट कोणता असतो HTML मग बाय डिफॉल्ट जी HTML ची डिफॉल्ट साईज असते ती किती असते 16 पिक्सल ओके म्हणजे 1 रूट एम्फसिस इक्वल्स टू 16 पिक्सल मी जर म्हटलो 0.5 रेम म्हणजे किती किती 8 पिक्सल आणि 0.25 म्हटलं तर बरोबर आणि जर 1.2 म्हटलं तर 25 1.25 रेम किती व्हेरी गुड 20 पिक्सल आणि जर 0.75 म्हटलं तर 0.75 0.75 रेम म्हणजे किती 12 पिक्सल व्हेरी गुड समजतंय का हे समजतंय का आणि ते जर मी 1.25 म्हटलं तर यात 16 ऍड करा आता 12 प्लस 16 म्हणजे 28 व्हेरी गुड आलं लक्षात तर रूटचा यूज करा सॉरी रेमचा यूज करा त्याचा फायदा काय होतो तुम्हाला खूप मोठे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवण्याची जरूरत नाही एक रेम 16 पिक्सल फिक्स
आणि हे चेंज होत नाही. हा 16 पिक्सलची व्हॅल्यू चेंज होऊ शकते डिव्हाइस टू डिव्हाइस, पण तुमच्या रूटची जी व्हॅल्यू राहील त्या वेळेने तुमचा UI क्रिएट होतो. याला तुम्ही रिस्पॉन्सिव्ह तर UI नाही म्हणू शकत, बट कम्पेटेबल UI म्हणतो आपण. म्हणजे लाईक जे डिव्हाइस असेल त्याच्या कम्पेटेबिलिटीच्या वेने तो ऍक्च्युली मॅपअप करतो. त्यामुळे रेम हा युनिट आता जास्त करून यूज होतो. ठीक आहे. सो नाव आय विल से इट मस्ट बी 3 रॅम. 3 रॅम म्हणजे किती? व्हेरी गुड. शिफ्ट झाला 48. लेट्स मेक इट 10 रॅम. थोडं अजून. ओके. लेट्स मेक इट 12 रॅम. नाव इट्स परफेक्ट, राईट? आता क्वेश्चन असा आहे, जर तुम्हाला याची व्हॅल्यू जर चेक करायची की 20 किती रॅम आहे आपला, 12 रॅम म्हणजे किती, हे जर कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तुमचं मॅथ्स कच्चं आहे, तर अशा केसमध्ये राईट क्लिक करा, इन्स्पेक्ट म्हणा. इन्स्पेक्ट झाल्यानंतर इथे इथे तो एलिमेंट सिलेक्ट करा. कोणता आहे आपला? हा वाला आहे, बरोबर ना? येस ऑर नो? आणि इथे कम्प्युटेड म्हणून ऑप्शन आहे का? यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला त्याची मार्जिन राईट मिळेल. आता तुम्ही कॅल्क्युलेटर चेक करू शकता. नाही, कसं असतं समजून घे. सपोज हा बॉक्स आहे आणि हा या पोडियम पशी, बरोबर, आणि मला ते ना राईटला शिफ्ट करायचंय. मग मी म्हटलो हा राईट आहे त्याचा, मला इकडे शिफ्ट करायचंय, तर पॉझिटिव्ह आला ना तो. हा, पण मायनस का बरं घ्यायची? घेता येते, पण निगेटिव्ह नंबर्स हे कॅल्क्युलेशनला डिफिकल्ट असतात. अलग लक्षात. त्यामुळे निगेटिव्ह नंबर पण जास्त कोण घेत नाही. मग अल्टरनेटिव्ह त्यांनी दिलंय ना, तर मग त्यांना कसं की दोनच व्हॅल्यू देत आले असत्या, टॉप आणि राईट, सॉरी टॉप आणि लेफ्ट, प्लस मायनस साठी. पण तसं केलेलं नाही ऍक्च्युली. त्यांनी काय केलं, त्याला अल्टरनेटिव्ह पण एक प्रॉपर्टी काढली किंवा व्हॅल्यू. येत आहे लक्षात? गुड. नाव द नेक्स्ट विल बी टू ऍड सम स्पेस इंटरनली टू व्हाईट. व्हाईटच्या आतमध्ये इंटरनल स्पेस कशी ऍड करणार? व्हेरी गुड. सो वी विल ऍड अ पॅडिंग. काय ऍड करणार आपण? आणि पॅडिंग किती असेल आपली? लाईक आय विल जस्ट ट्राय टू यूज 1 रॅम. लेट्स इन्क्रीज इट मोर. ओके, अँड इट लुक्स प्रिसाइज. त्याच्या सराउंडिंगला आपल्याला काय हवंय? कर्व हवे. काय हवंय? कर्व. मग जर तुम्हाला कोणत्या पण एलिमेंटला कर्व द्यायचे असतील, कर्व म्हणजे काय? सपोज आता हा लॅपटॉप आहे, ह्या लॅपटॉपचे कॉर्नर कसे शार्प आहे का कर्व आहे? हा, मग याला हा जर मला कर्वेचर ऍड करायचा आहे, तर त्या केसमध्ये आपण काय करणार? वी हॅव वन प्रॉपर्टी कॉल्ड ॲज अ बॉर्डर रेडियस. आणि इथे पण मी 1 रॅम देईल. 1 रॅम इक्वल्स टू, व्हेरी गुड. झाले अप्लाय? ओके. एनी क्वेश्चन, एनी क्वेरी टिल हियर? काही क्वेश्चन आहे? ट्राय करून बघता? ट्राय करा. ओके. येस, समर्थ. So this is what we have just created with the part, right? So now the question is that की लाईक मला जर हा कॉन्टेंटचा UI फायनलाइज करायचा, ओके, दिस इज व्हॉट द फायनल आउटपुट इज. हाऊ वी विल मेक इट? So the very first we'll target to a class. I will say user login title. कारण हे टायटलच आहे, राईट ऑर नॉट? सो लेट्स कॉपी इट. नाव विल गो टू दी CSS आणि इथे मी टायटल ऍड करेन. आता मला हा टेक्स्ट कसा हवाय? येस, इकडे कसा आहे तो टेक्स्ट? त्या पूर्ण सेक्शनच्या सेंटरला आहे. सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन से टेक्स्ट अलाइन ॲज सेंटर. ही एक नवीन प्रॉपर्टी. याने काय झालं, हा टेक्स्ट कसा आहे आता? इट इज सेंटरली अलाइन. बट यामध्ये अजून प्रॉपर्टीज असतात, जसं मी व्हॅल्यूज असतात. टेक्स्ट अलाइन लेफ्ट पण राईट पण तुम्ही घेऊ शकताय, ज्यामध्ये टेक्स्ट राईटला मूव्ह होतो.
बट आपल्याला कसा हवाय, सेंटरला हवाय. आता ब्रॅकेटमध्ये कुठेतरी एक नोट लिहा. टेक्स्ट अलाइन सेंटर वर्क्स ऑन टेक्स्ट अँड इनलाइन एलिमेंट्स. टेक्स्ट अलाइन सेंटर, सॉरी, टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी वर्क्स ऑन इनलाइन एलिमेंट अँड टेक्स्ट. मराठीतल्या मराठीतल्या टेक्स्ट अलाइन सेंटर ही इनलाइन एलिमेंट आणि टेक्स्ट वरती वर्क करते. टेक्स्ट अलाइन सेंटर वर्क्स ऑन टेक्स्ट अँड इनलाइन एलिमेंट. झालंय क्लिअर? व्हेरी गुड. सो नाव लेट्स मेक इट ॲज अ center. Let's save it, and this is what the output you will look like. It looks precise, right? Output thoda proper दिसतोय. Now let's add some space in between these submit buttons and H1. आता मला या H1 एलिमेंट च्या बॉटमला स्पेस द्यायची आणि त्याचबरोबर हे जे बटन्स आहे, ओके, सॉरी, या हा जो H4 एलिमेंट आहे त्याच्या बॉटमला मला स्पेस द्यायची. तर त्यासाठी आपण काय करणार, वी विल से मार्जिन बॉटम. सो आता आपल्याकडे मार्जिन नावाची एक प्रॉपर्टी आपण बघितली होती, बरोबर की नाही? तर त्या मार्जिन प्रॉपर्टीला तुम्ही 4 वेजने पण मार्जिन देऊ शकताय. मार्जिन टॉप, मार्जिन लेफ्ट, मार्जिन राईट आणि मार्जिन बॉटम. सो हियर आय विल से 1 rem. 1 rem means व्हेरी गुड. मिळाली? दॅट्स ग्रेट. नाउ टेल मी गाइज, हाऊ द लॉग इन युजर नेम अँड पासवर्ड्स आर देअर. इथे काय आयकॉन, सिम्बॉल नका म्हणू, काय ते टेक्निकल भाषा यूज करा. ओके, सो हे आयकॉन्स. आता आपण आयकॉन शिकलोय का? शिकायची आहे का? व्हेरी गुड. सो लेट्स लर्न इट. सो वेबसाईटमध्ये जर तुम्हाला आयकॉन्स ऍड करायचे असतील तर हे तुम्ही करू शकता. कसं करणार? ओमकार, व्हेरी गुड. इमेज ऍड करू. आयकॉन आणि इमेज मध्ये फरक असतो. इमेजेस वेबसाईटमध्ये 2 प्रकारचे असतात, पिक्सेलरेटेड आणि वेक्टर बेस. काय असतं सांगा, पिक्सेल आणि वेक्टर बेस? वेक्टर माणसाचं नाव नाहीये. सांगा, वेक्टर बेस ग्राफिक्स आणि इमेज बेस ग्राफिक्स असे 2 ग्राफिक्स असतात. तर हे कोणते वाटतंय तुम्हाला? वेक्टर बेस. का बरं? हा, ग्रो अँड श्रिंक इफेक्ट, ते तर तुमची पिक्सल बेस इमेज पण होऊ शकते, असा काही प्रॉब्लेम नाही. हा, बाळ, इमेज पण रिप्रेझेंटच करते. जे वेक्टर बेस ग्राफिक्स असतात त्याला तुम्ही किती झूम करा ते डिस्टर्ब नाही होती. ओके, आणि जे इमेज असते पिक्सेलरेटेड त्याला जर तुम्ही जास्त झूम जर केलं ते डिस्टर्ब होतात. तुम्ही बघितलेलं असेल ना की लाईक आयफोन मधली जर तुम्ही फोटो काढला आणि त्याला झूम जर केलं तर क्लॅरिटी तुम्हाला ती प्रॉपर दिसते. पण तेच आता माझा पण फोन आहे 50 मेगापिक्सल आणि फोटो जर काढला तर 2 मेगापिक्सल सारखी क्वालिटी नाही त्याची. म्हणजे मला फोटो काढता येतो असं नाही, काढता येतो, पण तरी त्याची क्वालिटी डिग्रेड आहे. का बरं? कारण तो डिस्टर्ब होतो. ज्यावेळेस आपण त्याला झूम करायला डिस्टर्ब होतो, डिटेलिंग लॉस होते पिक्सल बेस इमेज मध्ये. जसं जेपीजी, पीएनजी यांच्यामध्ये लॉसी पॅटर्न असतो, त्याला जर तुम्ही झूम जर केलं तर पिक्सेलरेटेड होतं. पण हे जे ग्राफिक्स असतात हे पिक्सेलरेटेड होत नाही, कारण हे वेक्टर बेस ग्राफिक्स असतात. आणि जर वेक्टर बेस ग्राफिक्स जर तुम्हाला वेब पेज मध्ये यूज करायचंय त्यासाठी एसव्हीजी नावाचा कॉन्सेप्ट आणि कॅनव्हास नावाचा कॉन्सेप्ट. कोणते कॉन्सेप्ट आहे? एसव्हीजी आणि कॅनव्हास. आता हे जे आहे हे एसव्हीजी बेस आहे. ओके, हा, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे किती टाईपचे ग्राफिक्स असतात, पिक्सल बेस आणि वेक्टर बेस. ओके, वेक्टर बेस ग्राफिक्स जास्तीत जास्त आता आपण वेबसाईट मध्ये यूज करतो.
त्याचा फायदा असा आहे की जर तुम्ही त्याला श्रिंक केलं किंवा तुम्ही त्याला वाईड केलं तर त्याची जी क्लॅरिटी ती सेम असते, तो डिस्टर्ब होत नाही. आलं लक्षात? व्हेरी गुड. सो नाव हाऊ टू ऍड इट. आता यासाठी आपण एक लायब्ररी यूज करणार आहे. द लायब्ररी नेम इज फॉन्ट ऑसम. काय नेम आहे तिचं? फॉन्ट ऑसम. या फॉन्ट ऑसम मध्ये एक व्हर्जन आहे जे फ्री आणि तेच यूज करा. कोणी आईन्स्टाईन होऊन नवीन व्हर्जन यूज करू नका. सत्य. सो लेट्स हिट एंटर. सो इथे मी फॉन्ट ऑसम 4.7 सर्च करेन. फॉन्ट ऑसम 4.7. जस्ट फॉन्ट ऑसम सर्च कर. ही फॉन्ट ऑसमची ऑफिशियल साईट आहे. तर इथे मी 4.7 असं सर्च करेन. ओके, तर इथे बघा आता डिटेलिंग मध्ये येतोय 4.7. किती आयकॉन्स आहे टोटल? ज्याचा नंबरचा इश्यू तुम्ही वाचा 675. खूप येते आयकॉन आपल्यासाठी. ओके, वी कॅन यूज इट. पण आपण हिला डायरेक्टली यूज नाही करायचं. यासाठी आपण सीडीएन यूज करणार आहे. काय यूज करणार आहे? म्हणजे काय? अरे नाही रे बाळा, सीडीएन म्हणजे कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. काय असतं सीडीएन म्हणजे? हा, हे स्पेशल सर्व्हर असतात जे कॉन्टेंटची डिलिव्हरी करतात. आता यासाठी कॉन्टेंट म्हणजे लायब्ररीज. तर हे स्पेशलाइज सर्व्हर असतात. तर एक वेबसाईट आहे आपल्याकडे ज्या वेबसाईटला म्हणतात CDN.js. ओके, ही ती ऑफिशियल साईट आहे. जर मी या साईटवरती क्लिक केलं तर इथे बघा ते म्हणतंय CDN.js. ओके, आणि लाईक दिस मच आर द रिक्वेस्ट. ओके, ईच मंथ. कारण त्यामध्ये खूप सारे CDNs. सो नाउ विच वन वी वॉन्ट? फॉन्ट ऑसम. ओके, सो मी यावरती क्लिक करेल. आता करंट व्हर्जन कोणतं आहे फॉन्ट ऑसमचं? 6.5.2. दिसतंय का इथे? आपल्याला कोणतं हवंय? सो वी विल से 4.7. सिलेक्ट करायचं आणि इथे सर्वात स्टार्टिंगला तुम्हाला CSS ची फाईल मिळेल. दिसते का? तर या फाईलवरती सेंटरचा जो आयकॉन आहे इथे काय लिहिलंय वाचा. काय? जस्ट क्लिक ऑन इट. And now once you copy this one, just go to your HTML code आणि इथे जिथे तुम्ही तुमची CSS यूज करताय त्याच्या सर्वात वरती त्याला पेस्ट करा. म्हणजे तुमची CSS कशी हवी आहे? कस्टम CSS ही बॉटमला हवी आहे आणि ही CDN ची CSS कुठे हवी आहे? वरती. झालं रन? ओके, आता याला यूज कसं करायचं? एकदा तुम्ही याला कॉपी केलं त्यानंतर परत एकदा गुगलवरती फॉन्ट ऑसम 4.7 सर्च करा आणि इथे फॉन्ट ऑसम आयकॉन असा आहे. हे जर सर्च नाही झालं थोडं खाली स्क्रोल करा. सो जस्ट क्लिक ऑन इट. ही वेबसाईट डायरेक्टली तुम्हाला आयकॉन्स वरती घेऊन जाईल. आता हे म्हणतील की आमच्याकडे 5वं व्हर्जन पण आहे, आपल्याला ते नकोय. सो लेट स्क्रोल इट ओव्हर हियर आणि इथे बॉटम तुम्हाला खूप सारे आयकॉन दिसतील. यापैकी आपल्याला कोणता आयकॉन हवा आहे? नाही, हा आयकॉन आहे ना, युजर. कोणता आयकॉन हवा आहे? सो मी याला सर्च करेन. तर बघा इथे युजरचे खूप सारे आयकॉन्स आहेत ज्यामध्ये हा आयकॉन आपण यूज करणार आहे, युजर सिक्रेट. ओके, सो लेट्स क्लिक ऑन इट. एकदा आयकॉन मिळाला त्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर इथे बॉटमला एक कोड आहे, दिसतोय का? या कोडला ऍज इट इज कॉपी करा. अँड नाव जस्ट गो टू युअर पेज आणि इथे आपण लेबल यूज करतोय बरोबर ना? त्या लेबलच्या आतमध्ये तो कोड पेस्ट करा. जर सर्व ओके असेल तर या प्रकारे तुम्हाला तो आयकॉन मिळेल. चला सेकंड आयकॉन. दुसरा आयकॉन कोणता हवाय आपल्याला? पासवर्ड. तर परत इथे बॅकला येणार, आपण सर्च करणार पासवर्ड. इथे की आली का?
सो लेट्स क्लिक ऑन इट. क्लिक केल्यानंतर परत खाली स्क्रोल करायचा. हा जो इटॅलिकचा टॅग आहे याला कॉपी करा, इकडे या आणि जिथे पासवर्ड लिहिलंय तिथे पेस्ट करा. झालं चेंज? अजून कुठे आहे का आयकॉन? इथे लॉग इनला आहे बघा, आहे ना? तर चला यावरती जाऊया आणि इथे परत एकदा सर्च करूया. काय सर्च करायचं आपल्याला? लॉग इन. तर इथे येते का साइन इन लॉग इन? क्लिक करा, इथे कॉपी करा अँड नाव जस्ट गो टू कोड आणि जिथे हे बटन आहे त्या बटनच्या लॉग इनच्या वर्डच्या आधी ऍड करून एक स्पेस द्या फक्त आणि यू विल सी लॉग इन आप. सोपं अवघड आहे? पहिली स्टेप काय होती? फर्स्ट स्टेप फॉन्ट ऑसमच्या वेबसाईट वरती, सॉरी cdn.cdnjs.com वरती जायचं, तिथे सर्च करायचं फॉन्ट ऑसम आणि नंतर त्याचं व्हर्जन कोणतं यूज करायचं? 4.7.0. फर्स्ट जो CSS फाईल आहे तिचा सेंटर टॅग वरती क्लिक करायचं आणि आपल्या HTMLच्या कोडमध्ये जिथे CSS ची फाईल आहे तिच्या वरती पेस्ट करायचं. त्यानंतर ऑफिशियल साईट वरती जायचं फॉन्ट ऑसम, ते पण गुगल वरती सर्च करायचं फॉन्ट ऑसम 4.7 आणि आयकॉन वरती जाऊन जस्ट आयकॉन सर्च करायचं. प्रत्येक आयकॉनवर क्लिक करायचं आणि त्याचा इटॅलिकचा कोड कॉपी करायचा आणि पेस्ट करायचा. ट्राय करून बघता. मनीष झोपायचं नाही? हा, भात खाल्लाय का? फाईन. नाव लेट्स अंडरस्टँड द नेक्स्ट पार्ट. सो इथे आपण बघितलंय की कशा प्रकारे आपण आयकॉन्स ऍड करू शकतोय. नाव वी विल क्रिएट अ बॉक्स सराउंडिंग टू द कॉन्टेंट. ओके, सो लेट्स क्रिएट अ बॉक्स सराउंडिंग टू दिस कॉन्टेंट. सो आता या केसमध्ये जर फायनल UI आपण बघितला, लेट्स गो टू द फायनल UI. इकडे लक्ष द्या. सो यू विल सी वन थिंग दॅट this actually covers the 100% area. Yes or no? Yes. So now the next step will be to target this section. Okay? आणि या सेक्शनला टार्गेट करण्यासाठी मी एक क्लास ऍड करेल. द क्लास नेम विल बी युजर इनपुट सेक्शन. कोणतं सेक्शन आहे? युजर इनपुट सेक्शन. गुड. लेट्स कॉपी इट. द नेक्स्ट विल बी, या युजर इनपुट सेक्शनला मी बॉर्डर क्रिएट करेल 1 पिक्सल सॉलिड अँड कलर विल बी ब्लॅक. एरिया पूर्ण कव्हर करतोय तो, इट मॅचेस राईट. सो द नेक्स्ट स्टेप विल बी जस्ट आय विल से डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. काय केलं आपण त्याला? डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. ओके, अँड नाव व्हॉट आय वॉन्ट टू टार्गेट दिस इनपुट. मला काय करायचं आहे? या इनपुटला टार्गेट करायचं आहे. आता मला सांगा या इनपुटचं आणि सेक्शनचं काय रिलेशन आहे एकमेकाशी? पॅरेंट चाइल्ड, बरोबर. तर मी इथे या स्पेसिफिकली चाइल्डला टार्गेट करू शकतो आपण, राईट. सो व्हॉट आय विल से that this user input section is having a child called as input and we will use a width as 80%. Okay, किती ऍड केली आपण? 80%. लेट्स मेक इट 100%. कव्हर झाली, राईट. दॅट्स ग्रेट. नाउ व्हॉट आय विल डू, just we will remove that border. And this will look something like this. कारण मी ती बॉर्डर रिमूव्ह केली, बट याची विड्थ आपण किती केलेली आहे? 100%. द सेम आय विल डू फॉर द नेक्स्ट वन. तर इथे आपल्याला काय करायचं आहे? फक्त हा क्लास मी ॲज इट यूज करेल पासवर्डसाठी.
and you will see both are working in the same fashion, right? But here is a problem. हे सारख्या अलाइनमेंट मध्ये दिसतंय का? नाही दिसत. याचं रिझन असं आहे की मी इथे या इनपुटला 100% दिलेलं आहे. बट व्हॉट वी विल डू नाव, वी विल मेक इट एज अ 90% and then I will say there is a label also. Label. What we want with label? Now you will see it's perfectly matching. Match hota hai? Right? Let's make it 95. And this one has? होता है match? Okay? One more thing ना, आता बघा इथे कसा चेंज होतोय. जर मी याला 25 जर म्हटलो तर ऑटोमॅटिक याची मॅपिंग चेंज होते. बट तरी पण UI मध्ये काही डिफ्लेक्शन येतंय का? नाही. One more thing we will do, we will keep this as it is. That is 90 and 10. ओके, आणि या लेबलच्या सराउंडिंगला एक बॉर्डर ऍड करूया. बॉर्डर ऑफ 1 पिक्सल सॉलिड ब्लॅक, आणि सेम मी इनपुटच्या सराउंडिंगला पण ऍड करेन. नाउ हू कॅन टेल मी हाऊ टू ब्रिंग दिस इनपुट इन अ सेंटर? हे लेबलचा जो आयकॉन आहे हे दोन्ही पण सेंटरला कशी घ्यायचे त्या बॉक्सच्या? हा, काय यूज करणार आपण? अलाइन एलिमेंट नावाची प्रॉपर्टीज नाही. मार्जिन 0 ऑटो टेक्स्ट अलाइन, पण ती फक्त हॉरिझॉन्टली होईल. मला व्हर्टिकल पण सेंटर हवंय ना. काय करणार आपण? थोडा मोठे नाही. तुझ्यासाठी मी रिपीट करतो. काय करायचंय आपल्याला? हा कॉन्टेंट सेंटरला व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली आला पाहिजे. मग आता ह्या लेबलचा काय चाइल्ड कोण आहे? इटॅलिक एलिमेंट. सो मी जर या लेबलला म्हटलो डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स, अलाइन आयटम ॲज अ सेंटर, सॉरी जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर, अलाइन आयटम सेंटर, तो एक्झॅक्ट सेंटरला येईल का? गुड. सो यासाठी आपण काय करूया? आता बघा प्रत्येक ठिकाणी मला तेच यूज करावं लागणार आहे, परफेक्ट सेंटर लागेल. सो व्हॉट आय विल डू, आय विल से फ्लेक्स सेंटर नावाची एक क्लास क्रिएट करू. काय केलं मी? फ्लेक्स सेंटर. याला मी प्रॉपर्टी अप्लाय करेल, डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स, जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर, अलाइन आयटम सेंटर. आणि हा क्लास तुम्ही जिथे जिथे यूज कराल तो काय होणार ऑटोमॅटिकली? व्हेरी गुड. सो आय विल गो टू दिस लेबल सी, की आली सेंटरला, and now again I will go to the center, sorry, class flex center. होता है perfect working? Now let's create a space in between these two. So आता इथे आपण काय करूया? हा जो स्पेसिफिक एलिमेंट आहे, which one? Input section. Just I will say this one has margin. मला टॉप बॉटम मार्जिन हवी, लाईक 0.5 रेम, म्हणजे किती? 8 पिक्सल. लेफ्ट राईट मला 0 हवी. सो आय विल यूज 2 व्हॅल्यूज and it will have that space. समजलंय? कुठे कुठे? हा, ते का बरं घेतलंय आपण? द फर्स्ट थिंग इज दॅट, व्हेरी गुड क्वेश्चन. याचा आन्सर कोण देईल मला? एकदम प्रॉपर क्वेश्चन विचारतो मला ताई. रिअली अप्रिशिएबल. मॅडम माऊली, अरे बाप रे, आता काय सांगू? काय विचारलं याने? हा जर खाली भेटला ना मग याला सांगेल का बरं. आता ओमकारला वाटेल माझंच नाव घेणार आहे. ठीक आहे, चला. ओके, लेट्स अंडरस्टँड.
मला सांगा लेबल आणि इनपुट हे कोणत्या टाईपचे एलिमेंट आहे? आणि मी तुम्हाला एक पॉइंट सांगितलेला आहे, इनलाईन एलिमेंट डझंट सपोर्ट हाईट अँड विड्थ. तर याची मॅपिंग करण्यासाठी आपण त्याच्या पॅरेंटला डिस्प्लेचं फ्लेक्स केला, ते ऑटोमॅटिकली इनलाईन निघून जातात आणि ते फ्लेक्स आयटम होतात. सो ते आता हाईट आणि विड्थला मॅप करू शकतात. दॅट इज द रिझन. आता जर मला हा क्वेश्चन विचारला नसता तर याचा आन्सर मला देता आला नसता, पण कोणाच्या तरी माइंडमध्ये तो क्वेश्चन आला त्यामुळे त्याचा आन्सर मला देता आला. आलं लक्षात? इनलाईन एलिमेंट हाईट आणि विड्थ सपोर्ट करत नाही, त्यामुळे आपण ते यूज केलंय. आता इनलाईन एलिमेंट पॅडिंग पण सपोर्ट करत नाही. बट इफ आय से दिस लेबल विल हॅव अ पॅडिंग ॲज 0.5 रेम, यू विल सी दॅट सर्व साईडने तो अप्लाय होतो. And this is the magic. आलं लक्षात? चला आता या लेबलला एक कलर देऊया. सो वी विल से दिस विल हॅव अ कलर ॲज ग्रीन. आणि हे दोन्ही पण ग्रीन झाले. आता मी कलर ग्रीन केला त्यामुळे त्याच्या आतमधले जे पण चाइल्ड आहे त्या सर्वांना टेक्स्ट कलर कोणता अप्लाय होणार? ग्रीन. सो यू विल सी बोथ आर ग्रीन. ओके. आणि हा जो इनपुट बॉक्स आहे त्या इनपुट बॉक्सला पण मला पॅडिंग द्यायची, बट आय वॉन्ट टू जस्ट गिव्ह पॅडिंग फ्रॉम लेफ्ट ॲज 0.5 रेम. सो इथे आता थोडा स्पेस क्रिएट झाला बघा. बट जेव्हा आपण क्लिक करतोय तेव्हा ते जी लाईनिंग आहे ती कशी होतीये? कॉर्नर राउंडेड होत आहे, राईट? असं हवंय का आपल्याला? नाही. सो आय विल से दॅट दिस इनपुट विल हॅव बॉर्डर रेडियस as 0. So now we will say, आता मी इथे एक सुडो क्लास यूज करतोय which will be focus. हे आपण शिकणार आहे. ओके, डोंट वरी. सो जस्ट आय विल से बॉर्डर रेडियस will be 0. Still it is not working. So the next way you can use outline as 0. Okay. And now just I can cut this, paste it over here आणि याला मी म्हणेल आउटलाईन देतो. आता या फोकसची काही आवश्यकता नाही. होतंय का वर्किंग? व्हेरी गुड. नाव द नेक्स्ट इज हे बटन आपल्याला कसे हवे, आणि मी एक तुम्हाला नोट सांगितलेली होती. काय होती ती नोट? तुम्ही लिहिली ना? टेक्स्ट अलाइनची एक नोट सांगितलेली होती. पाटील बोला. हा काय आहे? टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी वर्क्स ऑन टेक्स्ट अँड इनलाईन एलिमेंट. तर मला हे बटन जर सेंटरला हवे असेल तर व्हेरी सिंपल प्रॅक्टिस इज यू कॅन से देम. नाही रे बाळांनो, हे बघा बटन्स कुठे इथे? हे दोन आहे बरोबर. सो मी याला इथे क्लास ऍड करेल अँड आय विल यूज टेक्स्ट सेंटर नावाचा एक नवीन क्लास आपण क्रिएट करूया, जो मी कुठे पण जरी लिहिला तर तो ऑटोमॅटिक सेंटरला टेक्स्ट क्रिएट करेल. आता हे कस्टम क्लासेस आहे आपले. कोणते क्लासेस आहे? कस्टम क्लास. सो आय विल से टेक्स्ट अलाइन सेंटर. इट विल ब्रिंग इट टू द सेंटर. कारण बटन आणि अँकर कोणत्या टाईपचे एलिमेंट आहे? व्हेरी गुड. कोणते एलिमेंट आहे? इनलाईन एलिमेंट. ओके, दॅट्स वाय. आता हे जे तुम्ही नॉर्मली कॉमनली जे यूज होणारे क्लासेस असतात हे कट करून सर्व टॉपला लिहायचे अबाव द कंटेनर ऑल्सो. आणि याला तुम्ही इथे कमेंटमध्ये मेन्शन करा कॉमन क्लासेस, म्हणजे हे तुम्ही कुठे पण यूज करणार. ओके. सो मी इथे म्हणे कॉमन क्लास स्टार्ट आणि कॉमन क्लास एंड. याने काय होतं, तुमचा कोड आता भविष्यामध्ये सपोज तुम्हाला अजून एक वेबसाईट डिझाईन करायची तर हा कॉमन क्लास म्हणजे लाईन नंबर 16 पासून वरती ॲज इट इज तुम्ही कॉपी करणार, दुसऱ्या वेबसाईटमध्ये पेस्ट करणार. त्याने काय होणार, तुम्हाला जे रिपिटेटिव्ह क्लास लिहायचे ते इथे
कुठेतरी त्याचं नॉर्मलायझेशन होतं किंवा लाईक तुमचं जे वर्किंगचा जो टाइम असतो तो कमी होतो आणि याला म्हणतात रियुजेबिलिटी ऑफ द क्लास. येतं लक्षात. क्लास हे रियुजेबल इन नेचर हवे. कसे हवे समर्थ? रियुजेबल इन नेचर. कसे? मोठ्याने म्हण बाळ. रियुजेबल. हा कसे हवे? हा व्हेरी गुड. समजलंय? Fine. And now what we will do, just I will create one more class. Like this will be a login section, right? कोणतं सेक्शन आहे? लॉग इन सेक्शन. सो इथे मी म्हणेल की माझ्याकडे अजून एक क्लास आहे विच इज ॲक्च्युली अ लॉग इन सेक्शन अँड जस्ट आय विल से मार्जिन बॉटम ॲज 0.5 रेम म्हणजे किती पिक्सल? 8 पिक्सल. व्हेरी गुड. स्पेस क्रिएट झाली. ओके. आता लास्ट पार्ट काय राहिला आपला? व्हेरी गुड. बटन. आणि बटन नंतर मग आपण टेक्स्ट फंक्शनॅलिटी समजून घेणार. ओके. बट दॅट पार्ट we will see in the next lecture. So you have a half an hour. हा सेक्शन इथपर्यंत कंप्लीट करा. Meanwhile, I will upload the recordings.